नमस्कार ट्रेडर मित्रांनो, श्रीमंतीचा कोड या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. शेअर बाजारचा तो गुपित कोड जो तुम्हाला एक यशस्वी आणि शिस्तबद्ध ट्रेडर बनवतो, तो कोड आपण रोज या चॅनलवर डिकोड करणार आहोत. मित्रांनो, उद्या सोमवार दिनांक 25 मे 2026 एका अत्यंत रंजक आणि गुंतागुंतीच्या ट्रेडिंग सत्रासाठी संपूर्ण मार्केट सज्ज झाले आहे. जागतिक बाजारात एका रात्रीत फार मोठे फेरबदल झाले आहेत. उद्या निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये नेमकी काय हालचाल होणार? मार्केट गॅपअप होणार की आधी फ्लॅट होणार? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या भारतीय शेअर बाजारावर उद्या कोणता ग्रह राज्य करणार आहे? उद्या दुपारी 12:35 ते 1:40 या वेळेत मार्केटमध्ये असा मोठा कोणता बदल होणार आहे जो घाई करणाऱ्या रिटेलर्सचे अकाउंट रिकामे करू शकतो आणि लेवल पाळणाऱ्या स्मार्ट ट्रेडर्सला मोठा नफा देऊन जाऊ शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत, पुराव्यासह आणि ताज्या डेटासह जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक बघा. चला तर मग मित्रांनो, सर्वात आधी आपण मार्केटच्या पहिल्या पिलरकडे वळूया. FII आणि DII काय गेम खेळत आहेत ते बघूया. गेल्या ट्रेडिंग सत्रामध्ये आपल्या देशांतर्गत संस्थांनी म्हणजे DII यांनी बाजारात तब्बल 6,003.53 कोटींची अवाढव्य खरेदी करून बाजाराला एक भक्कम पाया दिला. आणि दुसरीकडे परदेशी गुंतवणूकदार म्हणजेच FII यांनी 4,440.47 एवढ्या कोटींची विक्री करून बाजारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या रोजच्या रूल प्रमाणे या दोघांच्या आकड्यांची बेरीज करतो तेव्हा जवळजवळ 1,563.6 कोटींची सेलिंग करून आपले रिटेलर्स शॉर्ट पोझिशन मध्ये ट्रॅप झाले आहे. पण आता गेम कुठं बदललाय बघा. काल रात्री आपला गिफ्ट निफ्टी जो 150 पॉईंट्सची तुफानी तेजी दाखवत होता, पण तो आता वरच्या पातळीवरून खाली आला असून केवळ 30च पॉईंट प्लस दाखवत आहे. म्हणजे जागतिक स्तरावर वरच्या लेवलला प्रॉफिट बुकिंग आली आहे. मात्र अमेरिकन बाजार डाव फ्युचर्स अजूनही 244 पॉईंट वर उभे आहे. या दोन्ही पिलरची सांगड घातली तर आपला अंतिम निष्कर्ष काय निघतो? सोमवार सकाळी आपले मार्केट कोणतेही वादळी गॅपअप दाखवणार नाही, तर मार्केट अगदी शांत किंवा किरकोळ गॅपअपसह फ्लॅट ओपनिंग करेल. मित्रांनो, आता आपण आपल्या चार्ट्सवरील प्राइस ॲक्शन आणि नवीन ऑप्शन चेनच्या डेटाची सांगड घालून अत्यंत अचूक लेवल्स काढले आहेत. प्रत्येक लेवलला तुमची रिस्क मॅनेजमेंट कशी असावी आणि कुठे किती OI चेंज झाला आहे हे नीट समजून घ्या. सर्वात आधी आपण निफ्टी 50च्या चार्टने सुरुवात करूया. मित्रांनो, आपण निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट लावलाय. त्यावरती आपण काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल मार्क केलेले आहेत. शुक्रवारी निफ्टीची क्लोजिंग 23,748 ला झाली आहे. पहिले रेजिस्टन्स लेवल 23,830 ते 23,850 चा पट्टा आहे. तुम्ही पाहू शकता या रेंजला मार्केटने 3 ते 4 वेळा टेस्ट केला आहे. उद्या जर मार्केट इथून वर निघाले तर थोडा चांगला मूव्ह येऊ शकतो. दुसरा रेजिस्टन्स 23,900चा आहे आणि तिसरा 24,000चा. खालच्या बाजूला 23,700चा पहिला सपोर्ट आहे आणि त्यानंतर 23,550 ते 23,500 हा दुसरा महत्वाचा सपोर्ट आहे. या सपोर्टला मार्केटने पुन्हा एकदा टेस्ट केले आणि खाली राहिलं तर खालचा सपोर्ट 23,380 तयार होतो. मित्रांनो, आपण मार्क केलेल्या रेजिस्टन्स लेवलला कमीत कमी 15 मिनिटाची बुलिश कॅन्डल ब्रेक करू द्या. त्यानंतरच कॉल साईड जाण्याचा विचार करा. आणि सेम सपोर्ट लेवलला सुद्धा 15 मिनिटाची बिअरिश कॅन्डल ब्रेक करेल, त्यानंतरच पुट साईड जाण्याचा विचार करा. मित्रांनो, आता आपण निफ्टीच्या ऑप्शन चेनकडे वळूया. ऑप्शन चेनवर जवळजवळ 23,700 ते 23,680
हा पहिला सपोर्ट लेवल आहे. इथे जवळजवळ 62 लाख प्रोप्रायटर्सचा सपोर्ट आहे. मार्केट उघडून खाली आल्यास हा पहिला आधार असेल. इथे रिव्हर्सल दिसल्यास लो क्वांटिटीने कॉल बायचा विचार करा. दुसरा सपोर्ट 23,500 ते 23,550चा झोन असेल. हा इंट्राडे साठी अत्यंत मजबूत डिमांड झोन असेल, कारण 23,500 वर सगळ्यात जास्त म्हणजे 87.60 लाख प्रोप्रायटर्स भक्कम भिंत बनवून उभे आहेत. या लेवलवर आपण मीडियम क्वांटिटीने खरेदी करण्याचा विचार करू शकतो. मित्रांनो, आता बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट बघूया. आपण इथं काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल ड्रॉ केलेले आहेत. बँक निफ्टीची क्लोजिंग 54,150च्या आसपास झालेली आहे आणि पहिला रेजिस्टन्स झोन 54,400 ते 54,500च्या दरम्यान आहे. या झोनला मार्केटने 2-3 वेळा खालच्या बाजूने टेस्ट केले आहे. उद्या जर हा झोन तुटला तर थोडासा अपमूव येऊ शकतो. त्यानंतरचा पुढचा रेजिस्टन्स 54,800चा आहे आणि तो जर मार्केटने ब्रेक केला तर शेवटचा सायकोलॉजिकल लेवल 55,000चा रेजिस्टन्स आहे. आता खालच्या बाजूला 54,000 तर 53,900चा झोन हा पहिला सपोर्ट झोन आहे. मार्केटने इथेही बराच काळ घालवला आहे. हा झोन तोडून मार्केट खाली आल्यास पुढचा महत्वाचा दुसरा सपोर्ट झोन 53,500 होऊ शकतो. आणि तिसरा आणि महत्वाचा सपोर्ट झोन म्हणजे 53,000. ही एक सायकोलॉजिकल लेवल सुद्धा आहे. तुम्ही पाहू शकता या झोनला मार्केटने 2 ते 3 वेळा टेस्ट केले आहे. या लेवलला मार्केटने सपोर्ट घेतल्यास आपण कॉल साईड जाण्याचा विचार करू शकतो. आता आपण बँक निफ्टीच्या ऑप्शन चेनकडे वळूया. ऑप्शन चेन नुसार पहिला सपोर्ट झोन आहे 54,000 ते 53,900. इथे जवळजवळ 65.60%च्या वाढीसह 12.9 लाख पुट रायटर्स उभे आहेत. मार्केट फ्लॅट ओपन होऊन खाली आल्यास 54,000च्या जवळ लो क्वांटिटीने पहिली खरेदीची संधी आपण घेऊ शकतो. दुसरा आणि महत्वाचा सपोर्ट झोन आहे 53,500. हा चार्टवर सर्वात मुख्य डिमांड झोन आहे, जिथे जवळजवळ 8.60 लाख पुट रायडर्स आहेत. सुरक्षित बाईंगसाठी मीडियम ते फुल क्वांटिटीचा एरिया असेल. आता वरच्या बाजूला 54,400 ते 54,500 हा पहिला रेजिस्टन्स लेवल आहे. इथे जवळजवळ 171% वाढीसह 6.4 लाख इतके कॉल रायटर्स ऍड झाले आहेत. त्यामुळे हा पहिला मोठा अडथळा असेल. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा रेजिस्टन्स 55,000 वर आहे. इथे जवळजवळ 12.30 लाख कॉल रायटर आहेत. इथे मार्केटने रिजेक्शन दाखवल्यास आपण पुट साईडचा विचार करू शकतो. आता आपण सेन्सेक्सचा 15 मिनिटाचा चार्ट बघूया. या चार्टवर काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल ड्रॉ केलेले आहेत. शुक्रवारी सेन्सेक्सची क्लोजिंग जवळजवळ 75,415च्या आसपास झाली आहे. पहिला सपोर्ट झोन 75,400 ते 300चा एरिया आहे. या झोनला मार्केटने खूप वेळा रिटेस्ट केले आहे. जर हा उद्या झोन तुटला तर मार्केट नेक्स्ट लेवलला म्हणजेच पुढच्या सपोर्ट झोनला 75,000ला येऊन टेकेल. आणि जर 75,000ला टेस्ट करून मार्केट खालच्या बाजूला गेले तर सगळ्यात शेवटचा सपोर्ट झोन आहे 74,500. 74,500च्या सपोर्टला मार्केटने बऱ्याच वेळा टेस्ट करून वरचा मूव घेतला आहे. उद्या पुन्हा मार्केटने जर ही लेवल टेस्ट केली तर आपण कमी क्वांटिटीमध्ये बाईंगचा विचार करू शकतो. वरच्या बाजूला 75,900 आणि 76,000 हा चांगला रेजिस्टन्स झोन आहे. तुम्ही पाहू शकता या झोनला मार्केटने खालच्या बाजूला बऱ्याच वेळा टेस्ट केले आहे. उद्या परत मार्केट या झोनला टेस्ट करून खाली आले तर आपण पुट साईडचा विचार करू शकतो.
मार्केटने 76,000ची लेवल क्रॉस केली तर पुढचा रेजिस्टन्स 76,200 होऊ शकतो. तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा रेजिस्टन्स झोन आहे 76,500. हा एक सायकोलॉजिकल लेवल सुद्धा आहे. इथे मार्केट रिटेस्ट करून जर खाली आले तर आपण पुट बाईंग साठी जाऊ शकतो. आता आपण सेन्सेक्सच्या ऑप्शन चेनकडे वळूया. मार्केट जर गॅप अप ओपन झाले तर थेट 76,000च्या सायकोलॉजिकल लेवल जवळ ओपन होऊ शकते. रेजिस्टन्सला 76,000 वर जवळजवळ 4.60 लाख कॉल रायटर्स आणि 75,900 वर जवळजवळ 450% नवीन कॉल रायटर्स जोडले गेले आहेत. त्यामुळे 76,000च्या आसपास क्वांटिटी लोज ठेवा. इंट्राडे साठी दुसरा महत्वाचा रेजिस्टन्स आहे 76,500. इथे जवळजवळ 2.8 लाख कॉल रायटर्स ऍड झाले आहेत. या लेवलला मार्केटने रिजेक्शन घेतल्यास आपण पुटला जाऊ शकतो. आता खालच्या बाजूला 75,300 ते 75,400 हा पहिला सपोर्ट झोन आहे. दोन्ही मिळून इथे जवळजवळ 5 लाख पुट रायटर्स ऍड झाले आहेत. आणि त्याच्या पुढचा सपोर्ट झोन 75,000वर आहे. हा एक सायकोलॉजिकल लेवल सुद्धा आहे. तिथे जवळजवळ 4.1 लाख पुट रायटर्स ऍड झालेले आहेत. या लेवलला मार्केटने सपोर्ट घेऊन चांगला मूव दिला तर आपण कॉल साईडला जाऊ शकतो. आता वळूया सोमवारच्या सर्वात मुख्य आणि अत्यंत महत्वाच्या भागाकडे, म्हणजेच ॲस्ट्रो टाइम प्रेडिक्शन. उद्या सोमवार दिनांक 25 मे 2026 च्या ट्रेडिंग मार्केटवर सर्वात मोठा प्रभाव असणार आहे मून म्हणजे चंद्र या ग्रहाचा. आणि त्यानुसार आपले मार्केट ट्रेंडिंग असणार आहे. म्हणजे जर अप ट्रेंड मध्ये असेल तर अप ट्रेंड मध्येच राहील आणि जर डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर डाऊन ट्रेंड मध्येच राहील. उद्यासाठी सर्वात हायएस्ट डिग्रीवर असणारा प्लॅनेट आहे मर्क्युरी म्हणजेच बुध ग्रह. आणि याचा टायमिंग आहे 12:35 ते 13:41. हा तासाभराचा वेळ नीट लिहून ठेवा. या तासाभरात मार्केट कोणत्या सपोर्ट लेवलला असेल तर तिकडनं बाउन्स बॅक येऊ शकतो. आणि जर चांगल्या रेजिस्टन्स लेवलला असेल तर तिकडनं मार्केट खाली सुद्धा पडू शकते. या वेळेमध्ये आपली क्वांटिटी लो ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही ट्रॅपिंग पासून वाचाल. तर मित्रांनो, उद्याचे मार्केट फ्लॅट ओपन होण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे पहिले 15 मिनिटं ते अर्धा तास अजिबात घाई करू नका. मार्केटला आपल्या सपोर्ट किंवा रेजिस्टन्सवर स्थिर होऊ द्या आणि मगच प्राइस ऍक्शन बघून ट्रेड प्लॅन करा. हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या हेतूने बनवला आहे. कोणताही वास्तविक ट्रेड घेण्यापूर्वी आपल्या सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला नक्की घ्या, कारण शेअर बाजारात आर्थिक जोखीम असते. जर तुम्हाला हे बदललेले विश्लेषण आणि ॲस्ट्रोलॉजिक आवडले असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, कमेंटमध्ये श्रीमंतीचा कोड नक्की टाईप करा आणि आपला चॅनलला तुमच्या सर्व ट्रेडर मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.